सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळचे 9:15 आणि आम्ही लवकरच हॉटेलवर चाललेलो आहोत, कारण की काल आपल्याला हॉटेलवर जायला जमलं नव्हतं. आणि हॉटेलवर विकी दादा जे आहेत आपले रोकडे, त्यांची पूर्ण फॅमिली येणार आहे. तर त्यांचा सुद्धा एक बर्थडेचा अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे. तर त्याच्यामुळे मग आपण लवकरच जाऊया हॉटेलवर, तिथलं सगळं नियोजन करूया. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आज तुम्हाला हॉटेलवर काय काय घडते मी सगळं दाखवल तुम्हाला. चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरू करूया. आपण न्यायला आलेलो भाजीपाला आणि अक्षयने आपल्याला फ्रेश भाजीपाला काढून दिलेला आहे. एकदम फ्रेश माल. हॉटेलला कोणाला जर भाजीपाला लागत असेल तर नक्कीच अक्षयचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. जुन्नर मध्ये जितके हॉटेल असतील त्यांनी संपर्क केला तरी चालेल. काय अक्षय? हो, फ्रेश भाजीपाला, काही विषय नाही. चला मित्रांनो, आता आपण भाजीपाला घेऊ आणि पोहोचू हॉटेलवर. सगळं मटेरियल घेऊन आता पोहोचलेलो आपण आपल्या हॉटेलवर. आणि आता विकी दादा ते पण थोड्या वेळात येतीलच. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, मी भाजीपाला जो घेतो अक्षयकडून, तर असे भरपूर मित्र आहेत माझे की जे भाजीपाला वगैरे देतात आणि चांगले मित्र आहेत. म्हणजे अभिजित वाघमारे म्हणजे बुवा असेल, कपिल लांडे दादा असतील, अजून भरपूर लोक आहेत. पण अक्षय आणि माझं खूप जुना आणि म्हणजे 11वी पासून आम्ही बरोबर एकत्र, त्याच्यामुळे जुन्या मित्राला सोडायचं नाही म्हणून मी त्याच्याकडून भाजीपाला घेतो. आणि खरंच चांगला भाजीपाला असतो त्याच्याकडे. हॉटेलची पण आमची साफसफाई आता उरकतच आली आहे. सकाळचे 11:15 वाजलेत. 11 वाजेपर्यंत आपलं हॉटेल रेडी असतं पूर्ण. पाहू शकता तुम्ही, इकडचं पूर्ण झालेलं आहे. आता देवाची पूजा करून घेऊ. किरणने करूनच ठेवलेली आहे, फुलं वगैरे आणून ठेवलेली आहे. आपण दर्शन घेऊया. गुड मॉर्निंग. आपण येसपर्यंत किरणने देवपूजा वगैरे करून ठेवलेली आहे मस्तपैकी. अथर्व आलेला आहे आईला आणि प्राचील घेऊन, आणि सोबत आली आहे आपली श्रीदा. तू आली आज? कोण आलं? श्रीदा आली. कोण आले बघा घेऊन. सगळ्यांनी हाय करा. शौर्य कुठे? हाय बहिणी. आपले ब्लॉग पाहता ना तुम्ही? हो मग. काकी. वहिनी तर डायरेक्ट तिकडे लपूनच बसल्यात अशा. तुम्ही कोण? असं आहे. आज आमच्या ताईंचा आणि दाजींचा कितवा लग्नाचा वाढदिवस? 15वा लग्नाचा वाढदिवस आहे. आणि ताई आणि दाजी मामाच्या गावात आलेले आहे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. तर पहिल्यांदा आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनाकडून ताईंना आणि दाजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या. आणि त्याच्याच श्रेय लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि परिवार, भोर परिवार, लोटे परिवार, डोंगरे परिवार सगळ्यांकडून तुम्हाला मेन श्रेय विकी दादांना आहे. सगळ्यांना इथं एकत्रित आणण्याचं काम विकी दादांनी केलेलं आहे. नाही, हे सगळं श्रेय तेजसचं आहे. आम्ही फक्त इकडे आलेलो आहोत. लोटे शुभेच्छा. ओ मेगा वहिनी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि आम्ही तुमच्याकडे शुभेच्छा त्यांना देण्यासाठी आलेलो आहे. तर तुमच्याकडून त्यांना शुभेच्छा हव्यात लग्नाच्या वाढदिवसाच्या. तर आणि जिजू यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या मातोश्री यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटले. मामाचे गाव आजचा ब्लॉग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेट द्या. मामाच्या गावाला नक्की भेट द्या. हे आमचे विकी दादा सर्व म्हणजे सगळे रोकडे कुटुंब आणि सगळ्या कुटुंबांना एकत्रित आणण्याचं काम आपले विकी दादा करतात. आणि सगळे दादांच्या आग्रह खातीर मामाच्या गावाला आलेले. तर दादा, तुम्हाला पण आता शुभेच्छा द्यायच्या आहेत ताईंना आणि दाजींना. सगळ्यात पहिली गोष्ट, मामाचे गाव कृषी पर्यटन कडे यायचा कोणालाही आग्रह करावा लागत नाही. माणूस ऑटोमॅटिक खेचूनच इथपर्यंत येतो. दुसरी गोष्ट असं आहे की जे काय श्रेय ते आमच्या मामाश्रीला आहे, मामाच्या गावच्या मामाश्रीला आहे आमच्या. आणि दुसरी गोष्ट तेजसला आहे आणि प्राचीला आहे. तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा
आणि लवकरात लवकर मामाच्या गावाला येऊन एकदा नक्की भेट द्या. अरे वा वा वा. दादांनी आता आपल्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा पण दिलेली आहेत. तर आता आपण काकी 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 हे स्वप्नील दादा तर आल्या आल्या डायरेक्ट बाजूवर बसून घेतले स्वप्नील आणि काकी शुभेच्छा द्यायच्या आहेत तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या. तर आज आपल्या ताईंचा आणि दाजींचा लग्नाचा वाढदिवस आहे 15वा. तर तुम्हाला काय शुभेच्छा द्यायच्या ताईंना आणि दाजींना? काकींनी शुभेच्छा नाही दिल्या आपल्याला. काकी शुभेच्छा द्यायला मम्मी तू बोल. मम्मी शुभेच्छा शुभेच्छा. यू कॅन डू इट काकी. काकी जे काय करणार ते सगळं करणार. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. काकी तुम्ही आहे ना, तुम्ही काय करू नका. आणि कोणत्या पण त्याच्या नावात सगळ्यांचे फोटो आलेले सेम असंच होणार आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मामाचं गाव कसं वाटलं? मामाचं गाव खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी एकदा यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. तुमच्या पाठीमागच मामा उभे आहेत. आमचे मामा आमच्या मागे कायमच उभे असतात. आम्ही मामाच्या गावाला आलोय. इकडे आम्ही मज्जा करतो खूप आणि इकडे राहायला पण खूप सारी जागा आहे आणि इथे जेवण पण खूप मस्त आहे. आम्ही मामाच्या गावाला आलो. इथलची टेस्ट, क्वालिटी आणि इथं राहायचं खूप अमेझिंग आहे आणि इथे आम्ही खूप मजा करतोय. आणि इकडे खेळायला पण खूप मस्त आणि ना खायची टेस्ट पण खूप मस्त आहे. अरे वा. पण खूप भारी आहे. इकडे रूम्स पण खूप मस्त आहेत आणि खूप मजा येते इकडे. लॉन खूप मोठं आहे. इथं एकदम मस्त असं एवढं मस्त हे ना जेवण आहे वगैरे आणि इथं कॅम्पिंगला पण स्पॉट्स अरे आणि इथं खेळायला पण खूप सारे हे झिपलाईन पण आहे इकडे. आम्ही मामाच्या गावाला आलोय. आम्हाला खूप मजा येते. इथं गाव कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. मामाचं गाव एक नंबर. मामाच्या गावाला आलो लहानपणाला श्रीदाला पण बोलायचं. सगळ्यांना कॅडबरी जाणार. मी सगळ्यांना कॅडबरी जाणार. तुम्ही इथे नक्की या. नक्की या पहा. दादांचं हे सगळं आयोजन होतं, नियोजन होतं. चला दादा विकी दादा अर्धवट प्रेम नाही पूर्ण प्रेम आहे. कसं वाटलं मामाच्या गावाला? मजेशीर सगळे आनंदाकडे आणि खरंच मामाच्या गावाला आल्यासारखं वाटलेलं आहे आज. मामाचं गाव आहे तुमच्या? आमच्या मामाचं गाव आहेच आहे पण असं हे मला माहितीये माझ्या मामाचं गाव आहे, बघणाऱ्यांना माहिती नाही माझ्या मामाचं गाव. म्हणून मी सांगतो की असं वाटतं, असं फील होतं आणि असं ऍक्च्युअल मध्ये आहे का तुम्ही खरंच मामाच्या गावाला येऊन एकदा नक्की फील घ्या. सगळे आता कार्यक्रम आटपून निघाले आहेत पूजेला. हाय मामाच्या गावाला आम्ही आलो होतो. भरपूर आम्हाला चांगलं वाटलं. परत येणार म्हणता एन्जॉय करता येत नाही. मामाच्या गावाला एन्जॉय करून बाय बाय तनू बाय. असं येतात ना मामाच्या गावाला. असंच येतात मामाच्या गावाला. बाय बाय. आता वाजले आहे संध्याकाळचे 4:30 आणि मी चाललेलो आहे आईला आणि प्राचीला घरी सोडवायला. आणि सोबत आहे माझ्या श्रीदा. आहे कर आपला ऐकर ब्लॉगला. हाय. आता यांना पटकन घरी सोडून येतो कारण की त्यांना जायचं आहे पूजेला. आज 2 पूजा आहेत. एक कोमलताईची एक पूजा आहे आणि एक कोणाची ऋषीची एक पूजा आहे आज लग्नाची. चला आता आपल्याला पण गेस्ट आहे संध्याकाळी. आता यांना आपण पटापट सोडून जाऊया. पप्पांना पण सोडवले आता ऑफिसवर. आता यांना घरी सोडवूया.
मित्रांनो आता वाजले आहेत संध्याकाळची 6:30 आणि आपले काही गेस्ट पण आलेले आहेत आपल्याकडे. आता ते खाली गेलेले आहेत खेळण्यांकडे आणि मी पण आईला आणि त्यांना सोडून मग मोठी गाडी अथर्वला दिली, पुन्हा मामाकडे गेलेलो आणि आपली 2 व्हीलर घेऊन परत आलेलो आहे. तर मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत आता 11 आणि वेळ झाली आपल्याला इथेच थांबायची. कस्टमर होते भरपूर, मग आपल्याला जास्त ब्लॉग घेता आला नाही, तरी पण बरंचसं दाखवायचं मी प्रयत्न केलेला आहे. आणि आज रोकडे फॅमिली पूर्ण आलेली, तर त्यांच्याबरोबर पण खूप जास्त एन्जॉय केला आपण, ते सुद्धा तुम्ही ब्लॉग मध्ये पाहू शकता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.